आता विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि ते आता म्हणू लागलेत या बिनविरोध जागा कशा झाल्या, आम्ही कोर्टात जातो, निवडणूक आयोगाकडे जातो, एवढे बिनविरोध निवडून कसे आले, असे प्रश्न विरोधक विचारतात। अरे तुमच्याकडे लढवायला उमेदवार नाही त्याचा आमचा काय दोष है? जिनके लंगोटिया फटी हुई है वो हमारी पगड़ी उछालने में लगे हैं, असं आता बोलायला लागे। अरे तुमचा स्वतःचं बघा, आत्मचिंतन करा, आत्मपरीक्षण करा आणि मग आमच्यावर टीका करा। बराबर 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 हे फॉर्म दिले आणि ते गेले त्या वार्डामध्ये उभे राहिले। बघितलं तर इथं सगळे पॅनल मजबूत आहे, निवडून येणार पॅनल, आपलं डिपॉझिट जप्त होणार, कशाला उभा राहील तो? बरं त्याच्या मागं उभा राहणारा पक्षही नाही, मागं उभा राहणारा नेताही नाही। त्यामुळे हे सगळे जे काही बिनविरोध झाले आणि सिंगल एक माणूस राहिला तो बिनविरोधच होणार। लोकशाहीमध्ये ही प्रक्रिया आहे आणि म्हणून जेव्हा त्यांचे बिनविरोध झाले तेव्हा त्यांना आवडतंय, जेव्हा त्यांना आपले बिनविरोध झाले तेव्हा त्यांचं पोट दुखतंय। जेव्हा ते जिंकतात तेव्हा निवडणूक आयोग चांगला असतो, ईव्हीएम चांगला असतं, मतदार यादी चांगली असते, परंतु हारतात तेव्हा हे सगळं विरुद्ध लगेच उलट बोलतात। ही दुटप्पी भूमिका जी घेताय, त्यामुळे जनता जनार्दन, ये जनता है सब जानती है। आणि मग हरण्याचं जे काही पराभवाचं ग्राउंड तयार करण्याचं काम ते करतात आणि त्यामुळेच अशा याच्यातून आरोप देखील आपल्यावर होतात। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन, कल्याण डोंबिवलीमध्ये ते हे बिनविरोध येऊन आमच्या लाडक्या बहीण लाडक्या भावांनी त्यांचा बँड अगोदरच वाजवलेला आहे। आता डब्बा गोल निवडणुकीमध्ये 15 तारखेला एवढे सगळे जर बघितले कार्यकर्ते तर मला वाटतं विरोधकांचं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय काय राहणार नाही। दररोज टीका करतायत, दररोज आरोप करतायत, महायुतीवर आरोप, प्रधानमंत्र्यांवर आरोप, गृहमंत्र्यांवर आरोप, माझ्यावर तर रोजच करतात। मला तर ते काय माझं 5वीला पुजलेलं आहे। उठता बसता झोपता एकनाथ शिंदे, गावाला गेलो एकनाथ शिंदे, दिल्लीला गेलो एकनाथ शिंदे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.